आज मला जायचं होतं फोटोशूटसाठी, कारण अमूल्याचं फोटोशूट होतं ताईकडे. पण आम्हाला जायचं होतं 4 वाजता, पण इथेच 5 वाजून गेलेले होते. मग कसंबसं आम्ही तिथून म्हणजे घरून तयारी केली. जे काही आम्हाला घ्यायचं होतं घरून मटेरियल म्हणजे सामान वगैरे अमूल्यासाठी ते घेतलेलं होतं. आणि त्यानंतर इथे आम्ही ताईकडे पोहोचलो. पण ताईकडे पोहोचल्यानंतर ताईंनी सुद्धा खूप तयारी करून ठेवली होती. म्हणजे तिची इतकी छान छान ज्वेलरी तिची घरी बनवलेली होती ना, म्हणजे तुम्हाला कायच सांगू, तुम्ही ओळखणार सुद्धा नाही की यामधली ज्वेलरी घरी कोणती बनवली आहे. हे सगळी ज्वेलरी आहे ना, ही सगळी घरी बनवली आहे. एकच तिचा तो नेकलेस आहे ना, तोच मात्र ऑनलाईन बोलवला होता त्यांनी. आणि त्यानंतर ना यांनी सगळं तिचं पातळ वगैरे घालून दिलं आणि मेकअपचं तयारीचं चालू झालं होतं. पण मुलं कशी असतात ना, त्यांना एका जागी बसता म्हणजे खूपच अवघड आहे. इथे आईने सुद्धा तयारी केली, मी सुद्धा थोडीफार रांगोळी घातली, कारण फोटोशूट होतं तिचं गुढीपाडव्याचं. आणि गुढीपाडव्याची मस्त गुढी उभारायची, त्याचबरोबर तिने मस्त टिका लावलेला होता आणि मेकअपसुद्धा छान झालेलं होतं. किती क्यूट दिसत आहे ना माझी अमूल्या. तर आम्ही सगळे ना तिच्यामध्येच गुंतलेलो होतो, म्हणजे फोटो काढायला, व्हिडिओ काढायला, छान छान क्लिपा घ्यायला. ही एक आठवण राहते आयुष्यभराची की या वयामध्ये आपलं बाळ असं दिसत होतं आणि खरंच खूप छान दिसत होती. जर माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आणखीन ब्लॉगमध्ये. बाय.